हॅलो फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये 3 नवीन जी-आर प्रसिद्ध झालेले आहेत. त्या जी-आरमध्ये काय माहिती दिलेली आहे, ती माहिती आपण पाहणार आहोत आणि तिन्ही जी-आरची माहिती आपण त्यामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर जिल्हा न्यायालय भरती 2026ची जी नवीन जाहिरात आहे, ती कधी येऊ शकते, त्या संदर्भात सुद्धा चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तिन्ही जी-आर कशा संदर्भात आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित कळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामधनं लिपिक व शिपाई दोन्हीचा सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. जो काही अभ्यासक्रम आहे ना, तो सर्व यामधनं तुमचा कव्हर होईल. तर या ठिकाणी जो पहिला जी-आर आहे ना, तो जी-आर पहा. ॲक्च्युली हा 5 ऑगस्टला प्रसिद्ध झालेला आहे, पण मी 3 दिवस प्रवासामध्ये होतो म्हणून मला तो व्हिडिओ बनवता आला नाही. तर पहिला जी-आरमध्ये पहा, कुर्डुवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबत. आता तुम्ही म्हणाल, याचा भरतीशी काय संबंध आहे? तर नवीन न्यायालय स्थापन झालं म्हणजे तिथं नवीन पदं निर्माण झाली. मग ती नवीन जी पदं आहेत, सध्या तरी समजा संबंधित इतर न्यायालयामधून घेतली तरी जाहिरातीमध्ये ही नवीन पदंसुद्धा समाविष्ट करून पदं आपली वाढतात. आणि मग हे कुर्डुवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय स्थापन होणार आहे. मग ते प्रस्तावना वगैरे काही मी तुम्हाला सांगत नाही, फक्त पदच सांगतो पहा, की त्या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश हे तर MPSC मार्फत भरलं जातं. साहेब आदिक शेठ हे आणि लघु लेखक ग्रेड 3. तर त्याच्यामध्ये लघु लेखकच्या जागा आहेत वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, बेलीफ. त्याच्यानंतर शिपाई, पहारेकरी आणि सफाईदार. तर अशा एवढ्या जागा त्या ठिकाणी नव्याने निर्माण झालेल्या आहेत. 12 आणि 4 16 जागा नव्याने निर्माण झालेल्या आहेत. हा होता पहिला जी-आर. जे महत्त्वाचं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बाकीचा फापट पसारा वाचून दाखवणार नाही. आता आपण दुसऱ्या जी-आरची माहिती पाहूयात, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, दुसरा जी-आर सुद्धा 5 ऑगस्ट 2026चाच आहे. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना करणे व त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्याबाबत. आता इथं कर्जत या ठिकाणी कोणती पदं मंजूर होणार आहेत ते पहा. आपले जे विधान परिषदेचे सभापती आहेत, त्यांचा मतदारसंघ होता बरं का अगोदरचा. आता तिथं मला वाटतं रोहित पवार तिथून निवडून आलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, जिल्हा न्यायाधीश हे पद आहे, अधीक्षक पद आहे, सहाय्यक अधीक्षक, लघु लेखक ग्रेड 1. आता वरिष्ठ लिपीक, त्याच्यानंतर पहा कनिष्ठ लिपीक, बेलीफ, त्यानंतर पुस्तक बांधणीकार, शिपाई, पहारेकरी, सफाईगार, वाहन चालक असं 20 आणि 6 एकूण 26 पदं तिथं नव्यानं निर्माण झालेली आहेत आणि हे नवीन भरतीमध्ये आपल्या सहभागी होणारी पदं आहेत. पहा, आधीची 12, ही 26. अजून एक जी-आर आहे, तोही आपण पाहूयात. आता हा जो जी-आर आहे ना, हा 6 ऑगस्ट 2026चा आहे पहा. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989, म्हणजे याला आपण ॲट्रॉसिटी म्हणतो पहा तो. सुधारित अधिनियम 2015 अंतर्गत दाखल प्रकरणे चालवण्याकरिता अहमदनगर म्हणजेच आपलं अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड व यवतमाळ येथे प्रत्येकी एक याप्रमाणे 5 अनन्य विशेष न्यायालय म्हणजे एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट्स स्थापन करण्याबाबत. आता याच्यामध्ये कोणती पदं आहेत ती पदं आपण पाहूयात. तर त्याच्यामध्ये जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, लघु लेखक ग्रेड 1, अधीक्षक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, बेलीफ, शिपाई. त्याच्यानंतर पण हे शिपाईचं जे पद आहे ना, हे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे भरलं जाणार आहे. पण वरची पदं ही परमनंट असणार आहे. म्हणून वरच्या पदांना पहा, त्यांनी काय केलेलं आहे, की त्यांचा ग्रेड पे वगैरे सगळं दिलेलं आहे. पण शिपाईचा दिलेला नाही, कारण ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे आहेत. अशी एकूण ही 9 पदं आहेत आणि एकूण 5 न्यायालयांकरिता नवापाची 45 पदं. म्हणजे सुरुवातीला 12, नंतर 26 आणि नंतर ही 45. एवढी आता नव्यानं पदं आपल्या भरतीमध्ये ॲड होतील. त्याच्यामध्ये ही जी याच्यामधले फक्त कनिष्ठ लिपीक,
शिपाई आणि लढू लेखक याच पदांची आणि वहाट, पण वहाट पदाचा इथं समावेश नाही. तर शिपाई, लढू लेखक आणि लिपिक या पदांची नवीन जाहिरात येईल. याचा अर्थ वहाट म्हणजे चालकची जाहिरात येणार नाही का, तर येणार आहे. चालक जो ड्रायव्हर असतो त्याची पण जाहिरात आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, लिपिक, शिपाई आणि चालक यांची जाहिरात येणार आहे. आता राहिला प्रश्न की ह्या जाहिराती कधी येऊ शकतात. तर हे पहा, ज्या 2023ची जी भरती होती ना, त्याच्या ज्या याद्या होत्या 2 वर्षांसाठी व्हॅलिड, त्या ऑलमोस्ट आता क्लिअर करत चाललेले आहेत. ते एखाद्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यातसुद्धा पाठवले. जसं परभणीचा मी एक व्हिडिओ टाकला होता की परभणीमधले जे वेटिंग लिस्टचे विद्यार्थी होते त्यांना दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नियुक्ती त्यांनी दिलेली आहे. म्हणजे ज्या काही 2 वर्षांच्या याद्या होत्या त्या क्लिअर करत चाललेल्या आहेत आणि त्या ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे त्यांचं. आणि नवीन भरतीच्या संदर्भात न्यायालयानं काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं जिल्हा न्यायालयाची लिपिक, शिपाई आणि वाहन चालक व लघुलेखक या सगळ्या पदांची मोठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामध्ये जे नव्यानं न्यायालय निर्माण झालेले आहेत त्याच्या जागांचा समावेशसुद्धा त्यामध्ये असणार आहे. आणि परीक्षा ही TCS मार्फत म्हणजे MPSC मार्फत होणार नाही, हे 100% खरं आहे. TCS मार्फत होईल. न्यायालयाचा दुसरा पण एक विचार आहे की जसं 2023च्या अगोदर न्यायालय स्वतःच परीक्षा कंडक्ट करत असे त्या पद्धतीनं घ्यायच्या का 2023ला जी TCSनं घेतली होती त्या पद्धतीनंच, असा न्यायालयामध्ये विचारविनिमय सुरू आहे. परंतु TCS मार्फतच होण्याची शक्यता जास्त आहे. आणि बी पब्लिकेशन पुणे यांनी MPSC पॅटर्न गट ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांचं प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशनचे संपादक अजित कुमार यांनी हे तलाठीसाठी झालेल्या पेपरचं विश्लेषणात्मक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि तलाठीची परीक्षा आता कंबाईन ग्रुप सी मार्फत होत आहे. तर कंबाईन ग्रुप सीचे 2018 ते 2026पर्यंतचे झालेले सगळे पेपर यामध्ये दिलेले आहेत आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.